गुड मॉर्निंग. आता इथं गुड मॉर्निंग आहे, तिथं काय माहीत काय असं तुम्ही केव्हा लेक्चर बघता ते तुमच्यावर डिपेंड करेल. आजपासून आपण फॉर्म्युला बुक बघणार आहे. ॲक्च्युली फॉर्म्युला बुकमध्ये आपण काय पाहणार आहे, जस्ट फॉर्म्युले कसे यूज करायचे आहेत, कोणते कोणते फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला. बाकीच्या त्यातले फॉर्म्युले आपल्याला मे बी लागणार पण नाही, बट दिलेले आहेत. एखाद्या प्रॉब्लेम्समध्ये ज्यावेळेस आपण JEE किंवा नीटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस हे फॉर्म्युले लागतात. हे फॉर्म्युलेचे डेरिवेशन जे आहेत ते तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणार आहात. जस्ट लाईक ट्रिग्नोमेट्री जे असेल, हे ट्रिग्नोमेट्रीचे पूर्ण चॅप्टर आहे मॅथमॅटिक्समध्ये. 3rd and 4th काय नंबरचे चॅप्टर पूर्ण आहे. त्याच्यात तुम्ही प्रत्येक गोष्टी नाही की साईन A+B कसा येतो आहे, की साईनचे फॉर्म्युले कसे येतात, आपल्याला त्यांच्याशी ते आपल्याला बघायचे नाही की ते कसे येणार आहेत, त्यांचे डेरिवेशन काय आहेत, कारण तो आपला पार्ट नाही, तो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तुम्ही ते नंतर शिकणार आहात. पण आपल्याला ते कसे यूज करायचे आहेत त्याचे थोडेसे हिंट देणार आहे मी, की हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करून ठेवायचा आहे, की याला तुम्हाला कसं यूज करता येणार आहे, नंतर कसा यूज करावा लागणार आहे. जस्ट लाईक ओके, फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्री. अकॉर्डिंग टू दिस त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक जो होतो अँगल आहे. अँगल तुम्ही आधीही शिकला असाल जॉमेट्रीमध्ये, 10th किंवा 9th शिकला असाल. तर अँगल कोणाला म्हणतात, एक जस्ट इंट्रोडक्टरीमध्ये पाहू आपण. एक लाईन आहे, सपोज ह्या लाईनचा जो हा एंड आहे याला मी फिक्स केलं आहे. फिक्स येतो, मूव्हेबल नाही, तो मूव्ह नाही होऊ शकत, तो जागेवरनं कुठंच सरकणार नाही. आणि या एंडला मी मूव्ह केलं तर हा एंड इकडं तर मूव्ह होणार नाही, कारण ही लाईन हिची लेंथ ही कॉन्स्टंट ठेवायची आपल्याला. इकडं मूव्ह होणार, तो मूव्ह होईल एक तर वरती, एक तर डाऊन, एक तर अपवर्ड डायरेक्शन, एक तर डाऊनवर्ड. अपवर्ड डायरेक्शनला ज्यावेळेस मूव्ह होईल, सपोज त्याची नेक्स्ट पोझिशन अशी आली, कुठून कुठं A to B हा एंड मूव्ह झाला. हा काय एक आहे, हा आहे तुमच्या आर्क, एक आर्क रेडी तयार होईल. स्ट्रेटला जाणार नाही कारण हे डिस्टन्स सेम असं, म्हणून ती अशी मूव्ह होईल. पूर्ण जे तुम्ही असं मूव्ह केलं तिला तर एक सर्कल तयार होईल. ओके, आता ही लाईन इथून इथपर्यंत मूव्ह झाली, म्हणजे इथून इथपर्यंत तिने रिव्हॉल्युशन केलं, रिव्हॉल्व झाली ती. आता हे रिव्हॉल्युशन किती आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी एक फिजिकल क्वांटिटी यूज करतात. त्या फिजिकल क्वांटिटीला म्हणतात अँगल, अँड दॅट्स रिप्रेझेंट बाय जनरली रिप्रेझेंट थिटाने करतो आपण त्याला. याने किती अमाऊंटमध्ये रिव्हॉल्युशन केलं या लाईनने ते एक्सप्रेस करण्यासाठी हा यूज होतो. जनरली थिटाने होतात. ज्यावेळेस एकाच फिगरमध्ये नंबर ऑफ अँगल्स असतील त्यावेळेस अल्फा बीटा पण यूज केले जातात. अल्फा बीटा गॅमा हे पण अँगल दाखवण्यासाठी यूज करतात. इन वेक्टर चॅप्टर जे असेल आपलं त्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा पण यूज केलेले आहेत, पण जनरली थिटा यूज करतो आपण. आता ही रिव्हॉल्युशन दाखवतो. ओके, ज्यावेळेस हे अँटी क्लॉकवाईज, आता मोशन कुठून झालं, A पासून B पर्यंत इनिशियल पोझिशन ही होती, फायनल ही झाली. ओके, मोशन कोणत्या डायरेक्शनला लागलं, या डायरेक्शनला, इन अपवर्ड. मीन्स हा का हे जे डायरेक्शन पाहिलं असं तुम्ही इथे, हे काय अँटी क्लॉकवाईज. काय होतं, अँटी क्लॉकवाईज. ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला मोशन असेल, रिव्हॉल्युशन होत असेल, त्यावेळेस थिटा आपण घेतो पॉझिटिव्ह. सपोज ही लाईन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाली असते, इथं काढतोय मी एक स्मॉल सर्कल. तुमचे हे इनिशियल आणि हे सपोज B पोझिशन राहिली असती, हा तुमच्या थिटा, याला लागली सध्या ॲरो करा, या डायरेक्शनला कळेल, त्या डायरेक्शनला कळेल. तर इथं काय आहे, रोटेशन कुठून आहे, इथून इथपर्यंत आहे, इथून इथपर्यंत, इथं A पासून B पर्यंत, म्हणजे काय क्लॉकवाईज मूव्ह होत होते. काय क्लॉकवाईज. रिव्हॉल्युशन क्लॉकवाईज असेल तर थिटा इज निगेटिव्ह घेतो आपण. ओके, आता ह्या थिटाची डेफिनेशन काय आहे मग, तर ह्या थिटाची डेफिनेशन येते थिटा इज इक्वल टू अँगल इज इक्वल टू, सपोज दिस इज आर. आर का घेतला मी, कारण पूर्ण रिव्हॉल्युशन जे केलं असतं एक सर्कल तयार होईल. ओके, आणि हे जे असते ही सेंटरपासून तर सर्कम्फरन्सपर्यंत हे जॉमेट्रीमध्ये आलं आहे, याला म्हणतात रेडियस, ऑलरेडी नोन, म्हणून याला मी आरने रिप्रेझेंट करतो आहे. ओके, तर थिटा काय येतो, हा अँगल इथून इथपर्यंत आहे. अँगल काय मेजर करतो आहे, किती अमाऊंटमध्ये रिव्हॉल्युशन केलं. मग याची डेफिनेशन काय आहे, लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. लेंथ ऑफ आर्क कशाला म्हणतात, सर्कम्फरन्सच्या तिथे लहान पार्ट जे केलं तुम्ही तर त्याला आर्क असं म्हणतात, सर्कलच्या सर्कम्फरन्स. आता A to B हा एक पार्ट होता,
होल सरकम्फरन्स, म्हणून त्याला मी आर्क म्हणतो. या आर्कची जी लेंथ असेल म्हणजे काय, ही अशी लेंथ, सपोज ती ए एवढी, तर लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ए घेण्यापेक्षा एलने घेऊ, स्मॉल एल. हा आहे तुमचा अँगल एल अपॉन आर, थीटा इज इक्वल. ही डेफिनेशन आहे. आता इथं बघा वरती काय आहे, एल म्हणजे काय, लेंथ आहे. लेंथ म्हणजे लेंथचे युनिट जे पाहिलं तुम्ही तर ते येतं मीटर ऑर सेंटीमीटर ऑर किलोमीटर, आपण मीटरमध्ये घेऊ. आरचे युनिट जे पाहिलं तुम्ही, आर काय आहे, रेडियस आहे. रेडियस म्हणजे तुम्ही काय करणार, मीटरमध्येच मोजणार, त्याच्या पण येतं मीटर. मीटर गेट कॅन्सल. म्हणजे थिटाचे युनिट काय आलं, नो युनिट. डायमेन्शनलेस क्वांटिटी झाली. डायमेन्शन ते काय आहे ते आपण शिकणार आहोत पुढे नेक्स्ट चॅप्टरमध्ये. बट एक फक्त इमॅजिन करा की काय आहे, ते नंतर जास्त क्लिअर होईल. डायमेन्शनलेस म्हणजे काय, याच्या युनिटच नाही राहिलं. पण आपण सर मेजर करतोय, कोणतीही गोष्ट तुम्ही ज्यावेळेस मेजर करता तर तुम्हाला तर काहीतरी युनिट लागेलच. मी तर असं म्हटलं तुम्हाला की ज्या तुम्ही त्याच्या शॉपवर द्या आणि शुगर घेऊन या. मी काय बोललो तुम्हाला की शुगर घेऊन या तुम्ही. तुमचा फर्स्ट क्वेश्चन का असेल, किती सर, राईट, किती आणू शुगर घेऊन या. मी तुम्ही तिथे जाऊन बोलले की दादा मला शुगर द्या, पण किती, तर तुझे किती ना त्याचं सोल्युशन आहे युनिट. 1 kg, 2 kg, 3 kg, 5 kg, किती या 250 ग्रॅम, जे वॉटर जे 50 ग्रॅम, 500 ग्रॅम, जे पण असेल ते तुम्ही पहिला क्वेश्चन तुमचा तो असेल. म्हणून कोणतीही गोष्ट कारण मेजर करायची असेल तर तुम्हाला युनिट लागतं. आपण इथं काय करतोय, रिव्हॉल्युशन मेजर करतोय विथ द हेल्प ऑफ अँगल त्यासाठीच आहे का आपण रिव्हॉल्युशन मेजर करतो. मग युनिट काय, मग हे तर युनिट कॅन्सल झालं. म्हणून याला युनिट दिलं गेलं आहे एल अपॉन आर रॅडियन. अँगलचे युनिट येतं रॅडियन. ॲक्च्युली अँगलचे दोन वेगळे युनिट, एक म्हणजे रॅडियन पण आहे, दुसरं म्हणजे डिग्री. बट प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व करता तुम्ही तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वी मस्ट यूज रॅडियंट. डिग्रीमध्ये दिलं असेल तर त्याला तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागेल रॅडियनमध्ये, नंतर तुम्ही त्याला यूज करणार आहे. ओके, थिटा इज इक्वल टू एल अपॉन आर रॅडियंट. फॉर एक्झाम्पल रेडियस, ठीक आहे, रेडियस 2 सेंटीमीटर राहिली असते. ओके, आणि हे जे लेंथ आहे एल इज इक्वल टू 4 सेंटीमीटर सपोज, तर थिटा काय आला असता 4/2 रॅडियन. रॅडियनला कसं लिहितात, रॅड. ओके, तर थिटा आला असता 2 रॅड. ओके, आता नेक्स्ट तुम्ही जे, ठीक आहे, जागा डस्टर, वेअर इज अ डस्टर. ओके, याला मी आता डायरेक्टली रॅड लिहून देतो इथं. सपोज ही लाईन पूर्ण अशी रिव्हॉल्व येईल, इथं येईल, नंतर इथं 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 करत पूर्ण रिटर्न होईल. कुठं, परत एवर येईल. तर अँगल किती असेल, पूर्ण एवढा असेल. ओके, हा पूर्ण जे अँगल येतो हा किती येतो, तर हा येतो तुम्हाला माहिती असेल, हा येतो 360 डिग्री. किती येतो हा 360 डिग्री. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण रोटेशन करून घेतात त्यावेळेस अँगल जो असतो तो सेंटरवर तयार होणार अँगल हा किती असतो 360 डिग्री. बघा, फॉर फुल रिव्हॉल्युशन, रिव्हॉल्युशन म्हणण्यापेक्षा रोटेशन म्हणा, अँगल येईल थिटा इज इक्वल टू 360 डिग्री. काय आला 360 डिग्री. अकॉर्डिंग टू हे काय, अकॉर्डिंग टू डेफिनेशन हा 360 डिग्री केवढा असेल, तर सर ज्यावेळेस मी थिटा घेत होतो तर मी आर्कची लेंथ घेत होतो. आता लेंथ कसली घेईल मी, पूर्ण एवढा आर्क म्हणजे हा काय आता पूर्ण काय तो सर्कम्फरन्स आहे. कसला, सर्कलच्या. हे 10th आणि 9th मध्ये आलं असेल की सर्कल, हे जे एक सर्कल असेल तर हे पूर्ण जे लेंथ असेल याला म्हणतात सर्कम्फरन्स और पेरीमीटर. एक तर पेरीमीटर म्हणतात, एक तर सर्कम्फरन्स म्हणतात. ही जे असेल ही रेडियस असते. डायमीटर काय असतो, हा पूर्ण डायमीटर असतो. फॉर्म्युला बुकमध्ये नंतर दिलेलं आहे ते, बट तरी तुमच्या रिव्हिजनसाठी सांगतो. मग आता ही जी लाईन होती, हा जो पॉईंट आहे, हा ए पॉईंट,
हा असा येऊन परत रिटर्न इथं आला. मग त्याने किती एवढं रिव्हॉल्युशन केलं, एवढं रोटेशन किंवा एवढं रिव्हॉल्युशन केलं. एवढं रिव्हॉल्युशन केलं म्हणजे काय, अँगल किती ट्रेस केला त्याने 360 डिग्री. 360 डिग्री अँगल ट्रेस केला. पण अकॉर्डिंग टू डेफिनेशन हा जो अँगल होता थिटा, धिस अपॉन धिस, ही काय आर्क होता इथे. आता काय येईल, पूर्ण सर्कम्फरन्स येईल. मग सर्कम्फरन्स काय घेतो आपण, सर्कम्फरन्स डिवाइड बाय रेडियस. म्हणजे 360 डिग्री इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन रेडियस. 360 डिग्री ॲट इज इट, सर्कम्फरन्सची लेंथ काय येते, तर ती येते 2πr डिवाइड बाय रेडियस. हा जे पूर्ण ही जी लाईनची जी तुम्ही लेंथ काढली सर्कलमध्ये, म्हणजे सर्कम्फरन्सची लेंथ जर काढली तर ती येते 2πr. हे पण जॉमेट्रीमध्ये झालं असेल. आता इथं आर गेट कॅन्सल, हा तुमचा रॅड काय आला तो 2π रॅड, म्हणजे 360 डिग्री इज इक्वल टू 2π रॅड. फॉर्म्युला बुकमध्ये हे दिलेलं नाही, डायरेक्टली ॲन्सर दिलं. जे आपल्याला लागणार आहे ते दिलेलं आहे, फक्त मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवतो की हे कसं आलं. म्हणजे 360 डिग्री इज इक्वल टू 2π आलं. बघा याला काय करतो मला, ॲक्च्युली तो 2π रॅड आहे, बट ज्यावेळेस आपण जनरली म्हणतो त्यावेळेस त्याला 2π म्हणतो फक्त. 360 डिग्रीचा मी हाफ केला, तो काय येईल 180 डिग्री. 1 मिनिट. 360 डिग्रीचा मी हाफ केला, तो काय येईल 180 डिग्री. याचा हाफ केला काय येईल पाय रेड, म्हणजे 180 डिग्री इज इक्वल टू पाय. नेक्स्ट याचा परत हाफ केला काय येईल 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रेड. ओके, परत याचा हाफ केला 45 डिग्री इज इक्वल टू π/4 रेड. ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, ह्या तुम्हाला आठवण ठेवायच्या, ह्या तुम्हाला क्रॅम्प करून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत फॉर्म्युला बुकमध्ये दिले, ह्या तुम्हाला क्रॅम्प करायच्या आहेत. ह्या तुम्हाला या पुढच्या येणाऱ्या 18 मंथमध्ये म्हणजे 2 इयर्समध्ये 11 ते 12 प्रत्येक वेळेस लागणार आहे. आणि तुम्ही इन केस फ्युचरमध्ये इंजिनिअरिंगला गेलात तर तुम्हाला ह्या रात्री 12 वाजताही कोणी उठवलं विचारलं की हां सांग 180 डिग्री टू पाय असं सांगता यायला पाहिजे. 90 डिग्री π/2 ह्या तुम्हाला डायरेक्ट क्रॅम्प असायला. आता बघा इथपर्यंत सांगितलं मी. याच्यानंतर 180 डिग्री इज इक्वल टू पाय. मला 1 डिग्री काढायची असेल, मी काय करेल 1 डिग्री इज इक्वल टू 180ला त्या साईडला घेऊन येईल, तो राहिला π/180 रेड. फॉर्म्युला बुकमध्ये तुम्हाला डायरेक्टली हे कन्व्हर्शन आहे की ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये डिग्रीमध्ये दिलेली अँगल कशामध्ये दिला आहे, डिग्रीमध्ये दिला आहे हां. अँड तुम्हाला ऑब्वियसली आपल्याला सॉल्व करताना रॅडियनमध्ये काढावा लागतो. तो का रॅडियनमध्ये फाईन करावा लागतो, त्याला रॅडियनमध्ये काय यूज करता हे मी तुम्हाला मेजरमेंट चॅप्टरमध्ये सांगेल. ॲक्च्युली मेजरमेंटमध्ये आपण ते बघू ते काय असं. पण डिग्रीमध्ये तुम्हाला अँगल दिला आहे आणि त्याला कन्व्हर्ट करायचं रॅडियनमध्ये, तर तुम्हाला ह्या फॅक्टरने म्हणजे π/180ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि याचे अपोजिट इन केस 1 रॅडियन, इन केस तुम्हाला रॅडियन टू डिग्री करायचे असेल तर 1 रॅडियन कसा काढेल मी इथून, हा पाय या साईडला आणेल, म्हणजे काय होईल 180 डिग्री अपॉन पाय झाला, डिग्रीमध्ये जाऊन गेला तो. याला तुम्ही ज्याची जे पण आन्सर येईल ते, म्हणजे रॅडियनमध्ये दिला असेल आणि त्याला डिग्री करायची असेल तर तुम्ही याच्याने मल्टिप्लाय करणार. ओके, आणि डिग्रीमध्ये दिला असेल आणि तुम्हाला रॅडियनमध्ये आणायचे असेल तर तुम्ही याच्याने मल्टिप्लाय करणार. याच्यासाठी एक एक्झाम्पल पण सांगतो मी तुम्हाला. एक फॉर एक्झाम्पल 30 डिग्री इज इक्वल टू वॉट रॅडियंट. अकॉर्डिंग टू मी काय करेल की डिग्रीचे कन्व्हर्शन मला रॅडियनमध्ये करायचे, तर मी या फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करेल. मग तो काय येईल बघा 30 डिग्री इज इक्वल टू 30 इंटू π/180 रॅडियन. दिस 6
π/6 रेडियन. साधी सिम्पलची गोष्ट आहे. हे का तुम्हाला लिहायचे सहज एवढं काही नाही. नंतर ज्यावेळेस यूज करू आपण त्यावेळेस ते क्लिअर होत जाईल. बट कसं आहे 30 डिग्रीचं कन्वर्शन तुम्हाला रेडियनमध्ये करायचं असेल देन यू हॅव टू मल्टिप्लाय दॅट अमाऊंट जो पण अँगल असेल त्याला मल्टिप्लाय तुम्हाला याच्याने करायचे π/180ने करायचे. देन यू गेट π/6 रेडियन म्हणजे 30 डिग्रीचं π/6 रेडियन. ॲक्च्युली ही पण एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. एक स्टँडर्ड व्हॅल्यूचा टेबल दिला आहे फॉर्म्युला बुकमध्ये, तर तुम्ही क्रॅम करून घ्यायचा की 360ला किती पाय की काय असं ते करून ठेवायचं. अजून दिस पूर्ण बघा फॉर्म्युला बुकमध्ये हे काही दिलेलं नाही. फॉर्म्युला बुकमध्ये डायरेक्टली हे दिलं आहे 1 डिग्री इज इक्वल टू दिस अँड 1 रॅड इज इक्वल टू दिस. अजून दुसरे युनिट आहेत अँगलचे, ते म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. पण हे मोस्टली यूज नाही होत, फक्त मे बी लागले तर लागले, मोस्टली यूज नाही होत एवढे. 1 डिग्री इज इक्वल टू बघा इथं 1 डिग्री इज इक्वल टू π/180 रेडियन. आता इथं काय आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. हा मिनिट हे जे डॅश आहे सिंगल डॅश त्याच्याने मिनिट दाखवतात, डबल डॅश असतील तर सेकंड दाखवतात. ओके, त्याच्या एवढं जास्त युजच नाही ॲक्च्युली, आपल्याला लगभग युज होणार नाही ते, बट एक नॉलेज म्हणून राहू द्या त्याला, आपल्याला यूज होतील. हा आता ओके, दिस इज 90, फर्स्ट सेकंड थर्ड फोर असे क्वार्टर्स आहेत. हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकणार आहात, पण ह्या अँगलला 90 म्हणतो हे तुम्हाला माहिती असेल. तुम्ही हा फुल अँगल असा घेतला, सॉरी हा एवढा पूर्ण, तर तो येतो 180 डिग्री. काय घेतो मी अँटी क्लॉकवाईज घेतो, म्हणजे मी पॉझिटिव्ह घेतो आहे. शिट यार काय, हा पूर्ण असा फुल अँगल घेतला तर तो येतो 360 डिग्री. जस्ट रिव्हिजन ही सर्व. ओके, 90 180 360 डिग्री. मला एवढा अँगल फाईन करायचा आहे, मला एवढा अँगल फाईन करायचा आहे. थीटा इज इक्वल टू इन डिग्री, थीटा इज इक्वल टू इन रॅड. डिग्री म्हणण्यापेक्षा एक काम करू आपण, आधी रॅडमध्ये घेऊ आणि मग त्याला मला डिग्रीमध्ये, दोघं गोष्टी काढायच्या आहेत याच्यावर. लुक ॲट दिस, इथून इथपर्यंत गेला तुम्ही, इथं 90 क्या हा पूर्ण 180 आणि हा किती असेल पर 90. हा पूर्ण इथून इथपर्यंत 180 डिग्री. ओके, 180 डिग्री म्हणण्यापेक्षा तुम्ही याला रॅडियनमध्ये म्हणणार तर पाय रॅडियन. इथून इथपर्यंत काय येतो पाय रॅडियन आहे. इथून आणि मग पुढे हा एवढा त्याच्यात प्लस होईल. हा काय येईल बघा, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री प्लस हा एवढा पार्ट, तो येईल 90 डिग्री. अँगल किती येईल टोटल 180 अँड 90 270 डिग्री. ओके, डिग्रीचे कन्वर्शन मला रॅडियनमध्ये करायचे असेल तसं नाही करता, आता तुम्हाला डायग्रामवर डायरेक्टली कळतं ते. 180 आपण काय घेतो पाय, 90 काय घेतो π/2. दरवेळेस कन्वर्शन करा, ह्याचे स्टँडर्ड व्हॅल्यू जे तुम्हाला माहिती असतील तो तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहितात. हा प्लस पॉईंट आहे, म्हणून स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला माहिती सांग. हां 180 सांगितलं सर पाय, 90 सांगितलं सर π/2. आता पाय प्लस π/2 किती येईल, तर तो येतो 3π/2. कसा 1 आणि अर्धा 1.5, 3च्या निम्मे 1.5.
एकदम नॉर्मल भाषेत, हां नॉर्मल लँग्वेजमध्ये 1 आणि अर्धा. मी तर असंच करायचो आमच्या MSCला असताना एका मॅडमांनी सांगितलं होतं. कारण नॉर्मली कसं करतो आपण पाय सर 1/2 अँड देन 2 + 1 2 किती झाला हा 3 π/2 3 π/2 3 π/2 1 आणि अर्धा. लहान लहान गोष्टी एवढं विशेष नाही. थीटा इज इक्वल टू इन रॅडियन म्हणा किंवा मग डिग्री म्हणा इन रॅडियन. याच्यात काय येईल थीटा स्टार्ट कुठून झाला आहे इथून दरवेळेस तिथूनच स्टार्ट होईल. डझंट मॅटर मला एवढा अँगल फाईन करायचा. तर हा जे अँगल पाहिला तुम्ही हा आधी ना स्टँडर्ड व्हॅल्यू बघून घ्यायचा की स्टँडर्ड कोणते ह्याच्यातून स्टँडर्ड पार्ट कोणते. कोणताही सर्कल तुम्ही ज्यावेळेस सर्कल ड्रॉ करणार त्या कोणताही सर्कल 4 क्वाड्रंटमध्ये डिवाईड होतं. प्रत्येक क्वाड्रंटचा स्टँडर्ड अँगल आहे 90. हा किती असेल 90 हा 90 हा 90 हा 90. तर किती 90चे पार्ट ते बघून घ्या. फक्त हा 90 म्हणजे 180 तर फिक्स आहे तिथं. नंतर राहिला हा एवढा पार्ट प्लस आहे की मायनस आहे तर डायरेक्शनवर नंतर डिसाईड करून घ्यायचे. आधी तुम्ही त्याची व्हॅल्यू फाईन करायची. हा काय आला 90 हा एवढा 90 हा एवढा 90. नंतर हा राहिला एवढा पार्ट. ऑब्व्हियसली हा जो पूर्ण आहे हा काय 90 हा दिलेला आहे तुम्हाला 45 म्हणजे हा किती असेल 9 इथं लिहितो मी 90 - 45 आणि तो पण किती येईल 45 म्हणजे हा आला 45 डिग्री. तर पूर्ण अँगल किती येईल 180 and 45 225. किती आला तो 225 बरोबर आहे ना. ओके बरोबर आहे. रॅडियनमध्ये किती येईल तर परत तेच एक क्वाड्रंट 90चा असतो. तुम्ही रॅडियनमध्ये घेतला तर तो π/2चा असतो. हा π/2 हा π/2 टोटल किती झालं पाय म्हणजे 180 म्हणजे तो पाय झाला प्लस दिस हा काय π/4 हा एवढा 45 म्हणून स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला जे आठवण असेल तर ते लगेच कळतं तुम्हाला. हा काय येईल तुमच्या π/4 हा येईल पाय 1 + 1/4 4 वरती हा झाला 4 रॅडियनमध्ये 4 + 1 5/4 रॅडियंट. मग तुम्हाला जे अँगल फाईन करायचे असेल तर तुम्ही काय फाईन करणार ज्या डायग्राम दिली त्याच्यामध्ये पहिले स्टँडर्ड नाही किती क्वार्टरमध्ये तो अँगल पास आउट झाला आहे 1 2 and 3 3 काय हाफच आहे 1 and 2 झाले म्हणजे तिथं 180 डिग्री होऊन गेला. तो पाय रॅडियन एवढा अँगल झाला किंवा 180 डिग्री झाला. नंतर राहिलेला जो पार्ट आहे मग त्याच्यात पाहिजे तुम्हाला तो राहिलेला पार्टमध्ये तुम्ही फाईन कसं करता येईल ते नंतर पाहिजे. अजून ओके आजसाठी एवढं बरोबर आहे मामाचं. तरी तुम्हाला होमवर्क देतो मी पाहू बरं तुम्हाला किती कळलं आहे. स्टार्टिंगला थोडं लिंक नाही लागणार काय होईल थोडं लिंक नाही लागणार ते डायरेक्टली रिव्हिजन आहे की हा असं केलं आहे ते तसं केलं आहे बस थोडंसं लिंक लागण्यास थोडा प्रॉब्लेम येईल. नंतर हळूहळू करत एक ज्यावेळेस आपण JEE नीटकडे जाऊ त्यावेळेस जास्त लिंक लागण्याचं हे होईल का म्हणतात ते सुरुवात स्टार्टिंग होईल. थोडंसं वाटेल की काय चाललं आहे काय नाही. हे ॲक्च्युअली झालेलं आहे तुमचं मला तर वाटतं 9th आणि 10th सर्व झालेलं असेल लगभग. आता होमवर्क आहे
1 2 3 थिटाच फाईंड करायचं आहे, डिग्रीमध्ये पण आणि रेडियनमध्ये पण. लागले सेम घ्या. फाइंड द अँगल इन डिग्री अँड रेडियंट, दोघांमध्ये फाईंड करायचे. हे जे फर्स्ट केस आहे, दिस, तर याच्यामध्ये ही जी पूर्ण ही काय माहिती काय, ॲक्च्युअली बघा कसं झालं, ही रिव्हॉल्विंग लाईन आहे, रिव्हॉल्व होत 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 इथपर्यंत आली आणि परत गेली पुढे. ॲडव्हान्टेज हे जे फर्स्ट केस आहे, तुम्हाला अँगल कुठून घ्यायचे आहे, पूर्ण साईडपर्यंत घ्यायचे आहे. अजून ओके, पुष्कळ झालं, काय एवढं इम्पॉर्टंट पण नाही. ज्यावेळेस ते आपल्याला यूज होतील त्यावेळेस बघून घ्या आपण. हे चारही प्रॉब्लेम आहेत, हे चारही प्रॉब्लेमचे आन्सर थिटा 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 डिग्री अँड रेडियंट दोघं याच्यामध्ये फाईंड करून आपलं कसं आहे, तुम्ही लिहिलं, तुम्ही होमवर्क केला की त्याचे फोटो काढायचे आणि ग्रुपमध्ये टाकून द्यायचे. ग्रुपमध्ये टाका किंवा काहीतरी ग्रुपमध्ये टाकताना रोल नंबर टाक द्यायचे. तसं काही नाही, आपल्या चारच स्टुडंट आहेत, 4-5 स्टुडंट आहेत, काही गरज नाही रोल नंबरची. मला कळून जाईल की कोणी काय टाकेलं आहे आणि कोणी केलेलं नाहीच. ओके, पण झालं का लगेच टाकायचं. आजचं लेक्चर पाहिलं तर आजच होमवर्क द्यायचं. आता 2 दिवसांनी लेक्चर पाहता असं व्हायला नको, थोडीशी रुटीन लागायला वेळ लागेल. अजून आपले स्टार्ट पण एवढे हे नाही की एकदम डीपमध्ये जातो. आपण फक्त फॉर्म्युला बुकवर जस्ट रिवाईज करतो की मागे काय झालं आहे, पुढे म्हणजे आपल्याला लागणार काय आहे, बस तेवढं, जास्त काहीच करत नाही आपण. याच्यानंतर बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याच्यात ते साईन कॉस आणि ते झालेलं आहे, तुमच्यात मायनर झालं असेल, किंवा एवढं आठवण आहे हे जे पण आहे फॉर्म्युलाचे जे पण होतं हे पूर्ण मॅथमॅटिक्समध्ये डीपली होणार आहे. ह्याच्यात या बुकमध्ये आपल्यासाठी 2 टॉपिक आहे ज्यात आपल्याला नीट करायचे, ते म्हणजे डिफरन्सिएशन आहे अँड इंटिग्रेशन आहे. हे 2 टॉपिक असे आहे फॉर्म्युला बुकमध्ये जे आपल्याला थोडे डीप म्हणजे जास्त नाही, एकदम नीट की त्यांचे फॉर्म्युले कसे आणि ते यूज कसे करायचे. कारण का सांगतो मी, ते नीट करायचे आपल्याला, हे तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं नाही, 10th पर्यंत हे पाहिलेलं आहे. आणि आपला एक अजून एक आपला काय म्हणतात ड्रॉबॅक्स यावेळेस की हे आपल्याला यूज कुठं करायचे, JEE मध्ये 3rd चॅप्टर आहे कायनामेटिक्स, 3rd पासून तर 7th चॅप्टरपर्यंत आपल्याला हे यूज करायचे. अँड हे तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये होणार आहे, एकदम डीपली होईल त्यावेळेस. बट ते केव्हा होतं, 11च्या एंडिंगमध्ये लास्ट चॅप्टर डिफरन्सिएशन आहे आणि 12च्या स्टार्टिंगमध्ये इंटिग्रेशन आहे, आणि त्याच्या आधी आपल्याला ते यूज करायचे, म्हणून हे आपल्याला थोडं डीपमध्ये बघायचे. बाकीचे जे बघितलं हे अँगल आणि ते हे तुमच्या झालेलंच आहे सर्व, याच्यात काही एवढं हे नाही. आणि ज्यावेळेस ते यूज होतील त्यावेळेस मी तुम्हाला जास्त अजून सांगून दिलं की हां असं यूज करायचे की ते कसं यूज करायचे, असं त्याचे डेरिवेशन कुठून आलेले आहे ते साईन. आता जस्ट लाईक हा फॉर्म्युला आहे, मे बी 10th झाला असेल, साईन A+B. हा फॉर्म्युला कुठून डिराईव्ह झाला, दॅट्स नॉट अवर बिझनेस, ते मॅथमॅटिक्समध्ये 3rd चॅप्टरमध्ये होणारच आहे. फक्त हे आपल्याला डील काय करायचे की याला यूज कसा करायचा आहे, बस ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, होमवर्क करा अँड फोटो काढून मला पाठवा. आणि ओके, काही प्रॉब्लेम असेल, क्लिअरिटी असं तसं काही तुम्हाला म्हणजे काही वाटत असेल की सर क्लिअर दिसत नाही आहे, की आवाज क्लिअर येत नाही, मध्येच सर डॉगचा आवाज येतो आहे, असं काय असेल तर ते नॅचरल आहे. दुसरी गोष्ट, क्लिअरिटीचा काय प्रॉब्लेम असेल मला सांग द्या एकदा, मी अजून परत काय ते ट्राय करेन. झूमवर अजून तर आपण येणार नाही ऑनलाईन, काय गरज नाही. आणि तुम्हाला डाऊट असेल तर मला कॉल करून द्या, लगेच त्याच दिवशी आपण झूमवरून जाऊ. कारण हे तर अजून तुम्ही स्टार्टिंग, याच्यात काही एवढं डाऊटची काही गोष्ट नाही, तुमच्या झालेल्याच गोष्टी. पण डाऊट असतील मला कॉल करा किंवा मेसेज करून द्या की सर मला हा डाऊट आहे, आपण लगेच त्याच दिवशी झूमवरून जाऊ.
ओके चालेल बाय. मग उद्या भेटू. उद्या मी नेक्स्ट लेक्चरला बघू आपण आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय.